नमस्कार, मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आज आपण एक वेगळी आणि भन्नाट अशी चवीला तर एकदम सुंदर टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत। तर अगदी घरामध्ये असणाऱ्या सामानापासूनच ही रेसिपी तयार होणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला असं जास्त काही वेगळी तयारी करण्याची गरज नाही। बघा, आपल्या घरामध्ये 4-5 लोक असतात, आपण जेवण बनवतो तर जेवण काही मोजून बनवत नाही। कधी चपाती शिल्लक राहते, कधी भात शिल्लक राहतो। तर अशीच एक आज भन्नाट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आपल्या घरामध्ये जो भात शिल्लक राहतो तर तो खाण्यास सगळ्यांची तोंड, सकाळी राहिलेला भात संध्याकाळी म्हणणार तू खा तू खा असं चालू असतं। पण त्याचपासून जर आपण काही वेगळी अशी रेसिपी केली तर अगदी मला दे यापर्यंत हे चालू होतं। तर हां, बरोबर, तुमच्या लक्षात आलंच असेल, शिल्लक राहिलेल्या भातापासून मी आज एक वेगळी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे। तर बघा, रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नंतर मग मला कमेंटमध्ये त्याचे रिप्लाय द्या। जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अशा सपोर्ट जर मला राहिला तर मी अजून छान छान रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेन। आणि मी तुमच्यापर्यंत ज्या काही रेसिपी शेअर करते तर त्या तुम्हाला नक्की आवडतील याची मी खात्री देते। चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करू। बघा ताईंनो, समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही। त्यामुळे नेहमी बी पॉझिटिव्ह राहा। दूध, दही, ताक, लोणी, तूप सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते। कारण श्रेष्ठत्व हे जन्मापासून मिळत नाही तर आपल्या कर्तृत्वाने आणि कलागुणांमुळे ते निर्माण होत असतं। त्यामुळे आपल्यामध्ये ज्या काही कला आहेत त्या दाखवायला कधीही लाजू नका किंवा जग काय म्हणतंय याचा विचार तर अजिबात करू नका। जग कोण आहे, जे तुमच्या मनाला पटतं, जे तुम्हाला आवडतं त्या गोष्टी तुम्ही करा। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे शिल्लक राहिलेल्या भातापासून धपाटे तयार करून दाखवत आहे। त्यासाठी इथे सगळं साहित्य मी तुमच्यासोबत पहिल्यांदा शेअर केलं। मी शिल्लक राहिलेला भात घेतला, त्याच्यामध्ये हळद, मीठ, तिखट, त्याच्यानंतर हिरव्या मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर टाकून तो जो वाटण होतं ते टाकलं। त्याच्यानंतर मग अजून आपले जे काही बेसिक मसाले आहेत तुमच्यासोबत मी ते शेअर केलेले ते देखील टाकले। आणि इथे एक आता असे चीजचं क्यूब मी ग्रेट करून टाकणार आहे। कारण बघा, चीजमुळे टेस्ट पण छान येते आणि आजकाल मुलांना चीज, बटर यासारख्या गोष्टी खायला फार आवडतात। त्यामुळे इथे मी एक चीजचा क्यूब देखील ग्रेट करून घेतलेला आहे। आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला हाताने असं छानसं एकजीव करून घ्यायचं। एकदम पण असं मिक्सरला वगैरे बारीक करून घेऊ नका की आपल्याला खाताना असे हे जो भात आहे त्याचे थोडे थोडे असे जाडसर दाताखाली दाणे आले तर ते देखील खायला खूप छान लागतं। त्यामुळे असंच हाताने तुम्ही व्यवस्थित असं स्मॅश करून घ्या। आणि हो, त्याच्यामध्ये मी एक बटाटा देखील किसून टाकलेला आहे। तर तुम्ही तुमचा जसा भात असेल त्या क्वांटिटीनुसार बटाट्याची क्वांटिटी घ्यायची आहे। आता माझा एवढा भात होता तर मला एक बटाटा इथे पुरेसा झाला। तर इथे आपलं पीठ मळून सगळं व्यवस्थित तयार आहे। तवा गरम करायला ठेवायचा आणि आपण जशी धपाटी म्हणजेच शहरी भागात त्याला थालीपीठ बोलतात, ती थालीपीठ थापतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे एका कॉटनच्या कपड्यावरती हे थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच धपाटं। तर ते देखील मी तुम्हाला आता इथे करून दाखवते। बघा ताईंनो, अशा आपल्या घरामध्येच असलेल्या साहित्यापासून वेगवेगळ्या अशा काही रेसिपीज जर आपण केल्या तर त्याची टेस्ट पण वेगळी लागते, खायला तर मुलं आवडीने खातात। आता भात शिळा राहिल्यानंतर तो भात खायला सगळी नाकडोळे मुरडतात। पण ह्या अशा काही जर आपण वेगवेगळ्या अशा रेसिपीज ट्राय केल्या तर नक्कीच तो भात देखील खाल्ला जातो आणि मुलांना वेगळे असे काहीतरी रेसिपी देखील खायला मिळते। तर अशा प्रकारे तुम्हाला जसं जमेल तसं छोट्या मोठ्या आकाराचं इथे आपल्याला धपाटे थापून घ्यायचं आहे। आता आपला तवा छानसा गरम झालेला आहे। बघा, इथे वाफ निघते व्यवस्थित। आणि असं हे जो कॉटनचा रुमाल होता तो कपडा
मी त्या तव्यावरती पालथा घातला आणि हे धपाटं काढून घेतलं. त्याच्यावरती छानसं असं तेल सोडायचं चारी बाजूनी, म्हणजे हे आपल्या तव्याला चिकटणार नाही. कारण बघा ह्याच्यामध्ये भाताचंच प्रमाण असल्यामुळे आणि बटाटा दोन्ही पदार्थ चिकट आहेत. तर असं तेल घालून मग त्याच्यावरती झाकण मारायचं आणि असं नंतर झाकण टाकल्यानंतर हे पचलं जातं व्यवस्थित धपाटं. पलटी मारायचं आणि पुन्हा एकदा झाकण मारायचं. जेवढे आपण झाकण ठेवून पदार्थ शिजवतो तेवढा तो पटकन शिजला जातो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी धपाटी करताना किंवा कोणत्या भाज्या शिजवताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं. अशा प्रकारे बघा आपलं छान असं धपाटं तयार करून झालेलं आहे. तर मी इथे तुम्हाला 2-3 धपाटी तयार करून दाखवली. तर ताईंनो, कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ आणि ही शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेली धपाटी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो ताईंनो, अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.